टक्केवारी असून उपयोग नाही. आता ईडब्ल्यूएस रद्द केलं सरकारनं, किती फजिती चालली आपली या भानावरती. मी आहे जिवंत तोपर्यंत तळमळ करल, पण आहे तोपर्यंत मला तुम्हाला सांग नाही, नका जात मारू आणि जातीचे पोरही नका मारू. काय नाही होणार. तुमचा एक आमदार मोठा होईल तालुक्यातल्या मराठ्यांनी त्याला साथ दिली तर एक आमदार होईल, 5-6 जिल्हा परिषद सदस्य होतील, 12-13 पंचायत समितीचे सदस्य होतील. एकूण आकडा जातो 20-22 पर्यंत. त्या 20-22 लोकांसाठी त्या तालुक्यातल्या लाखो मराठ्यांचं वाटोळं करायचं का? ते मोठे झाल्यानं आपल्याला काय भूषण आहे? त्यांची गाडी बघून, त्यांचं पद बघून आपल्या पोराचं आयुष्य निघणार नाहीये, आपल्याचं आयुष्य निघणार नाहीये, आपल्या पोराचा संसार मोठा होणार नाहीये, त्यांच्याकडे बघून आपली मुलगी अधिकारी होणार नाहीये. काय झालं? चलून देऊ का मग? आणि कायला पळाता जाऊन द्या तिकडं, असून द्या काही बी. आरक्षण थोडंच आहे तिकडं, का छगन भुजबळ आलाय? तेव्हा आला असला तर मी बी येऊ शकतो मग तिकडं. आता आपल्याला गरज आहे. अरे त्याची काळजी नका करू तुम्ही, मी पक्का आहे त्याला दुमत तेमत करायला. त्याला देवेंद्र फडणवीस साहेबांनी सोलापुरात आणलं होतं कोणत्या तरी तालुक्यात. त्याला ज्या तालुक्यात घेऊन जाते ना त्या तालुक्यातला आमदारच पाडायचा. एकट्याने आपली सगळी घाण केली. आपले आमदार लय मोठे आहेत, मोजता येणार तितके आहेत. काय झालं आम्हाला कळून देता का? काही नाही ना. एक जण नाही का जमलं मग चालून देतो आम्ही इकडं. आग लागायला पाऊस आला ना, आग काय पाण्याला लागली काय? सांगली ती वेगळीच आग आहे. एकदा विधानसभेत दाखवा अशी बुकटाच करा यांचा सगळ्यांचा. यांना सोडूच नका. आता एक माणूस पोर आपले सगळे माघारी या इकडं, त्यांना काय काम आहे ते करू द्या. आपले सगळे इकडे या वापस. इकडे या, त्यांना काम करू द्या. विनाकारण त्यांच्यात अडथळा निर्माण करू नका. एक छगन भुजबळनं विधानसभेत आवाज उठविला. आपले 150 असून काहीच कामाचे नाही आले. आहे तो आपल्या जातीचे, पण उपयोगाला नाही आले. काहीच उपयोगाला नाही आले. तो एकटा आरक्षणाला विरोध करतोय म्हणजे बोलायला हक्काचा माणूस लागतो, समजून घ्या. आपला बोलायला हक्काचा माणूसच नाही. आपले माणसं तिथं 5-50 खावाना जाऊ द्या, आपला एक गेला तरी बेजार करतोय. मी एकट्याने काहीच हातात नसून बेजार केलं की नाही यांना. आणि इकडं रस्त्यावर मी लढायला, आणि तिकडे जर 5-50 तुम्ही गेले की कार्यक्रमच झाला करायला यांचा. एवढ्या वेळेस जाऊ द्या. सगळ्या पक्षातले मराठे ठरवा, सगळे मराठे एकदा ठरवा. एवढ्या वेळेस लेकराच्या आरक्षणासाठी एकत्र यायचं. गोडीत दिलं तर ठीक, नाही दिलं तर सत्ता मिळवून द्यायचं मराठ्याला आरक्षण. एकदा आरक्षण दिलं ना, तुम्हाला परत ज्या पक्षात जायचं त्याच्यात जा. आपल्या जातीच्या लेकराला मिळवू द्या. तुम्हाला सांगता आयुष्याचा विषय आहे आरक्षणाचा, हा लहान विषय नाहीये. सहज घेऊ नका. जाऊ द्या,
माझ्या आत्याचं पोरग उभं राहिलं एवढं बरं जाऊन द्या, मावशीचं राहिलं, मा चुलता उभा राहिला, तो या चुलत्याला बाजाराला नेतो का? काय उपयोग आहे आपल्याला त्यांचा? तुम्ही भावनिक होऊ नका आता वेळेवर, कारण अशी लाट गरिबाची कवाच येणार नाही. सगळ्या जाती धर्मातल्या लोकांना वाटतं आता संधी आहे, मराठी एक झालेत ना, आपण गोरगरिबा त्याच्यात उड्या मारा. इतर समाजाच्या लोकांना सुद्धा आशा लागली आता की गरिबाची सत्ता येऊ शकते. मग मराठ्यांनी जागे करा आता, गावाची गावं. शांत बसू नका तुम्ही आता, एवढे 3 महिने कष्ट करा, आयुष्यभर तुमच्या लेकराचं कल्याण होईल, पिढ्याना पार. पाहुणा पाहुणा गावातला जागा करा, कोणत्या पक्षात असला तरी त्याला समजून सांगा. आता माता मावल्या खूप हुशार झाल्यात, बरं झालं ते माया कुण्यात हे तवाच फुटत येत मावशेव. यांना कुणी गाड्यावर बसून नेलं की झाला दुसऱ्या पक्षाचा. महिलांच्या आता लक्षात आलंय, मग लेकरू शिकलंय, त्याला नोकरी नाही, त्याला उच्च शिक्षण नाही, मग तुम्ही पक्षाकडे कवर पळाता. ते एक लय बरं झालं. आणि त्यांना समजून सांगायची गरज आहे, तुम्ही निष्ठावान राहावं, पण मुलाच्या आणि जातीच्या बाजूला निष्ठा ठेवली ना आपण सगळ्या पक्षावरती. कधी आपण पक्षाचा राग नाही केला, कधी कोणत्या नेत्याला आपण वाईट बोललो नाही, त्यांनी सांगायचं ना आपण मतदान करायचं. अशा आपल्या अनेक पिढ्या वायाला गेल्या, पण एकही आपल्या बाजूने आला नाही. उलट आज सगळे विरोधात आहेत. मी प्रामाणिकपणानं समाजाचं काम करतोय 24 घंटे. आणि मग त्यांचं काय दुखायला लागलंय, मी त्यांना मॅनेज होत नाही, फुटत नाही. सगळ्यात मोठं दुःख नाही त्यांचं, कारण मला काय त्यांचे पैसे लागत नाहीत आणि पदाचीही गरज नाही, कारण मी लय नशिबाने. तुमच्या एवढं पद या पृथ्वी तलावर दुसरं कोणचंच नाही. मला तुम्हीच माझं सगळ्यात मोठं पद आहे. आणि हे खरे तिथंच हारलेत, सगळ्या पक्षातले लोक इथंच हारलेत.